माझं नाव आहे आरुष अमोल चोडणकर. मी आज इतनी शक्ती हमें देना दाता हे गाणं प्रेयर गाणं आहे. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर होना. हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर होना. दूर ज्ञान के वो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे. बैर होना किसी का किसी से, भावना मन बदले की होना. हाँ, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुवन. अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना. हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमज़ोर होना. थँक्यू. माझे नाव आहे स्वरा अरुण मराठे आणि मी आता एक मराठी कविता म्हणणार आहे. कवितेचे नाव आहे स्वर्गात आकाशगंगा. स्वर्गात आकाशगंगा, हे गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाशगंगा, हे गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100. चला आनंद आली बहार, चला आनंद आली बहार. घाटांशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. घाटांशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरूला फांट्या 100, तरूला फांट्या 100. चला आनंद आली बहार, चला आनंद आली बहार. तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्रांची. तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्रांची. फुलाला पाकळ्या 100, फुलाला पाकळ्या 100. चला आनंद आली बहार, चला आनंद आली बहार. जोरात सुटला वार जोरात, फुले विखुरली पाण्यात. सुटला वार जोरात, फुले विखुरली पाण्यात. तरंग उठले 100, तरंग उठले 100. चला आनंद आली बहार, चला आनंद आली बहार. थँक्यू. माझं नाव अश्विनी अभिषेक राणे. मी तुमच्यासमोर वृंदावनी सारंग या रागामधली एक बंदिश गाणार आहे.
रोकात नीत मंगवा रोकात नीत मंगवा देखो री न माने झगर करत मोरी एक न माने झगर करत मोरी एक न माने नीत नीत करत झगर वा देखो री न माने दीट लंगरवा देखो री न माने देखो री न माने देखो री न माने. थँक्यू. माझं नाव ओवी निकेश पाटील आहे आणि आज मी फ्रेंडशिप डे कसा हे झाला कसा बनला ते मी सांगणार आहे. खूप वर्षापूर्वी 1935मध्ये USA असंच एका मुलाने विचार केला की फ्रेंड्स असे असतात जे आपल्याला साथ देतात, सगळ्या आपल्याला कोण एनिमी असेल तर हेल्प करतात, तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल असायला पाहिजे. मग त्याने फ्रेंडशिप डेचं उद्घाटन केलं. मग त्या वेळापासून फक्त USA फ्रेंडशिप डे ही अशी ट्रेडिशन साजरा झाली. मग USAचं बघून सगळीकडे फ्रेंडशिप डे साजरा झाला. मग मी एक छोटी गोष्ट सांगते. मी एकदम छोटी होती तेव्हा मला कोणच काही मित्र नव्हते. मी एकदम अशी लाजत होती. मग एक मुलगी आली माझ्याकडे आणि बोलली की आपण दोघं मैत्रिणी बनूया का. मी पहिलं तर खूप लाजली, बोलली की ठीक आहे. मग ती मैत्रीण माझी अजूनपर्यंत आहे. एकदम स्ट्रॉंग आमचा बॉन्ड आहे. बस. थँक्यू. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मध्ये द्यावे असाय जाणे से कलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे झडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वासधर्म सूर्य पाओ तो देवांची तो ते लाओ राणी वर्षाते सकल मंगली विश्वनिष्ठांची मांडी आली मानवतर बोधली भेटो तया बोधा या कल्पतरूंचे आरवा वेदना चिंतामणीचे गावा बोलतेचे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांचन अटंडचे तापैन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे संभवना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी परिजो आदि पुरुषी अखंडित परिग्रंथोपजीविये विशेषी लोकोये दुष्टांदुष्ट विजय होवावेची एक मनीषी विश्वेश्वराव आओ इलदान पसाओ हे देवरे ज्ञानदेव सुखिया झाला हे देवरे ज्ञानदेव सुखिया झाला. चला, आत्ताच आपण फ्रेंडशिप बँडची गोष्ट ऐकली ना, बरोबर की नाही. तर मग आपला सगळ्यात जवळचा फ्रेंड कोण आहे? कोण आहे आपला मित्र? आपण मागच्या वेळेला बघितलं ना, सूर्य आपला एकदम जवळचा मित्र आहे, हो ना. म्हणून आपण मागच्या वेळेला काय मंत्र म्हटलेला? ओम मित्राय नमः. आणि पहिला आठवतोय का तुम्हाला? आठवतोय? मग सगळ्यात पहिला क्लास झाला तेव्हा कुठचा मंत्र म्हटलेला आपण? 9-3 ओम सूर्याय नमः. 2 मंत्र आपले म्हणून झाले.
मित्राय नमः म्हणजे आपला जवळचा मित्र, आणि सूर्याय नमः म्हणजे जो आपल्याला लाईफ देतो, जीवन देतो. हां, म्हणून आपण सूर्याय नमः म्हटलेलं. तर आज आपण जो सूर्यनमस्कार करणार ना, तेव्हा कोणता मंत्र म्हणणार आहे? ओम रवये नमः. काय सांगा? ओम रवये नमः. रवये नमः म्हणजे संस्कृतमध्ये जो एकदम शायनिंग आहे, जो प्रकाशमान आहे, तेजोमय आहे ना. सूर्य आला, उगवला की सगळीकडे प्रकाश पडतो ना. तर तो मंत्र म्हणून आपण सूर्यनमस्कार करायचा आहे. आता कोण येत आहे पटापट? मित्र येतोय, सूर्य येतोय का कोण येतोय? तू करते ना? तू कर ना. सोपं आहे. हां, आणि तिथे तोंड करून करायचं. बाकी कोण करणार नाही ना? मुली कोण करणार नाही? त्या कोण करणार? चला उभे राहा. नुसतं बघायचं नाही आहे. चला लवकर लवकर उभे राहा. तर आता आपण उभं राहायचं आहे स्टँडिंग पोझिशनमध्ये. दोन्ही पायांमध्ये जेवढं तुम्हाला कम्फर्टेबल आहे तेवढंच अंतर घ्यायचं, शक्यतो जवळ ठेवायचे. पाय एकदम जवळ ठेवले आणि डोळे बंद केले की काय होतं? बॅलन्स जातो ना आपला. म्हणून जेवढं पाहिजे तेवढंच डिस्टन्स घ्यायचं आहे. हां, दोन्ही हात सरळ ठेवायचे, आधी नजर समोर ठेवायची आहे, आणि असं व्हिज्युअलाइज करा की समोर आपल्या उगवता सूर्य आहे. हां, त्याला आपण नमस्कार करतो आहे. तर आता काय करायचं आहे? डोळे बंद करा, सावकाश डोळे बंद करायचे, आणि दोन्ही हात नमस्ते स्थितीमध्ये आपल्या चेस्ट, छातीच्या जवळ आणायचे आहेत. आता आपण मंत्र म्हणतो आहे, ओम रवये नमः. आता डोळे उघडा आणि दोन्ही हात वरती स्ट्रेच करा. नमस्ते करू नका, पूर्ण वरती स्ट्रेच करा. जा मागे अजून जमलं तर. हां, आता सावकाश खाली यायचे, दोन्ही हात जमिनीला टच करायचे. गुडघे थोडेसे बेंड केले तरीसुद्धा चालतील, पण दोन्ही हात जमिनीला टेकवा. आता काय कराल तुम्ही? राईट लेग जो आहे ना तो मागे घ्यायचा आहे. मानवरती उचला. राईट लेग मागे पूर्ण स्ट्रेच केला आहे. लेफ्ट गुडघा बेंड केला आपण. व्हेरी गुड, शाबास. आता लेफ्ट पाय पण मागे घ्या. याला म्हणतात सरळ कटी आसन, प्लँक पोझिशन. नेक्स्ट गुडघे टेकवा. आधी धडकन खाली नाही यायचे, आधी गुडघे टेकवायचे, मग चेस्ट, आणि मग डोकं टेकवायचं आहे. हे झालं अष्टांग नमस्कार. आता श्वास घेत भुजंगासन. आपले एल्बोज चेस्टच्या जवळ आणा. हां, जेवढे शक्य असेल तेवढे चेस्टच्या जवळ. आता मान वरती उचला, बघू मानेला पण स्ट्रेच मिळाला पाहिजे. शाबास. आता काय करायचं आहे? हात तसेच ठेवायचे आणि कंबर पूर्ण वरती उचला. पर्वतासन. उचला वरती, मान खाली, आणि जमलं तर आपल्या गुडघ्यांकडे बघायचं आहे आपल्याला. शाबास. पायाच्या टाचा टेकवा, हील वरती उचलायचे नाही आहेत. आता तुमचा राईट लेगच पुन्हा समोर घ्यायचा आहे. दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. अश्वसंचालन दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचं आहे. हां, शाबास. मान जेवढं जमेल तेवढं ना वरती उचलायचं आहे, म्हणजे आपलं थायरॉईड जे आहे ते त्याला स्ट्रेच मिळतो. आता मागचा पाय पण पुढे घ्या पुढे. व्हेरी गुड. आठवते ही पोज? हां, मान खाली ठेवा. हस्तपदासन. श्वास घेत इनहेलिंग, दोन्ही हात वरती पुन्हा स्ट्रेच करा. पाठीमागे बेंड व्हायचे आपल्याला कमरेतून. आणि आता हात खाली रिलॅक्स ठेवा. प्रणामासन, आणि मग हात खाली रिलॅक्स ठेवायचे. हां, आता मी काय करते, आता हे आपले 12 स्टेप्स आहेत. किती आहेत? 12 स्टेप्स आहेत. आता मी फक्त नंबर बोलणार, 1 2 असं नंबर बोलणार. हां, आता राईट लेगने आपण स्टार्ट केलं. कुठच्या? राईटने. आता कुठच्या? लेफ्टने. लेफ्ट पायाने आपण परत सेम पोश्चर्स आहेत ते आपण करायचं आहे.
सो पहिल्यांदा दोन्ही हात आधी खाली ठेवा, बॅक स्ट्रेट. आपली स्पाईन जी आहे ती एकाच लाईनमध्ये पाहिजे. स्पाईन, नेक आणि हेड इन वन स्ट्रेट लाईन. समोर उगवता सूर्य आहे. नाव क्लोज युअर आईज. डोळे बंद ठेवा. आता दोन्ही हातांचा नमस्ते बंद. ओम रवये नमः. श्वास घेत दोन्ही हात वरती स्ट्रेच करा. 2, 3. खाली वाकायचं आहे. दोन्ही हात जमिनीवरती. आता 4. लेफ्ट लेग मागे पूर्ण स्ट्रेच करा. लेफ्ट डावा पाय. लेफ्ट लेग मागे स्ट्रेच मानवरती. आता दोन्ही पाय मागे घेऊन जा. सरळ कटी आसन. आपलं डोकं, आपली पाठ, कंबर आणि पाय एकाच लाईनमध्ये पाहिजे. आता गुडघे टेकवा. अष्टांग नमस्कार. मग चेस्ट, छाती टेकवा. मग फोरहेड टेकवा. अष्टांग नमस्कार. आता भुजंगासन, सापासारखी पोज. हां, पटकन नाही करायचं आहे. एल्बोज आपले रिपकेज आपल्या कमरेकडे टच करायचे आहेत. व्हेरी गुड. आता हात तसेच ठेवायचे. कंबरवरती उचला. पर्वतासन. गुडघ्यांकडे बघायचं आहे. नीजकडे बघा. व्हेरी गुड. टाचा टेकवा नीट जमिनीवरती. आता लेफ्ट लेगच पुढे आणायचं आहे. येस. अश्वसंचालन. आता राईट लेग पण पुढे आणा. गुडघे सरळ करा. पूर्ण कमरेतून खाली वाकतोय आपण. आणि आता श्वास घे. दोन्ही हात वरती स्ट्रेच. एक्झेलिंग. दोन्ही हात नमस्ते स्थितीमध्ये. आणि आता हात रिलॅक्स करा. बस. चला, व्हेरी गुड. दर महिन्याला आपण एकदा करणार आहोत हे सूर्यनमस्कार. तर तुम्ही ड्रेस जो आहे तो व्यवस्थित घालून या. कम्फर्टेबल जे तुम्हाला वाटेल ना तसं करून या. हां. आणि सूर्यनमस्कार फक्त ह्यानी नाही करायचं आहे, त्यांच्या आईवडिलांनी पण करायचं आहे. मुख्य म्हणजे कारण सगळे आपले ग्लँड्स आहेत ना, एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे थायरॉईड, पॅराथायरॉईड, ह्याचा फायदा जास्त मोठ्या माणसांना मिळणारच आहे. लहान मुलांना तर मिळणारच आहे कारण वाढतं वय आहे. तर त्या एजमध्ये तुमची उंची, तुमचं हार्मोन्स जे आहेत ना ते तुमचे व्यवस्थित राहणार. पण मोठ्या माणसांसाठी सुद्धा एक खूप गरजेचं आहे कारण मसल जे आहेत आपले स्नायू सगळे आहेत ना, जसजसं वय वाढतं तसं काय होतं, मसल्स जे स्नायू आहेत ते सगळे वीक होतात. तर ते नको असेल तर तुम्हाला लहानपणापासूनच सूर्यनमस्कार करावा लागेल. आणि एकदम सोपं आहे. एकदा सांगितलं की परत कोणी शिकवावं पण लागत नाही. हो की नाही? जोरात बोला. हां. मग आता नेक्स्ट मंथमध्ये आपण करणार तो सगळ्यांनी करायचं आहे, मुलं आणि मुली. हां. चला, नमस्ते आणि थँक्यू.